भावाला साताराच्या माडीवरती भैरव असताना कुणाचं भलं दिसतंय भगवान विसर म्हणलं माझं भैरवला जागर शिरायचं बरोबर आहे पिवळं विसर म्हणलं माझं मातंड भैरवाचं श्रीखंड फिरायचं आरेश्वर भैरव विसर म्हणलं माझा पिरसारायचं पांढरा विसर म्हणलं माझं या काळसाराचं जाता बाबाचं भगवान यांना दिसतील या जागाचं नाकात आहे कोणतरी बाबा घातलं भाव असलं पाहिजे आपला भाव असला पाहिजे आपला भाव आहे साताराच्या मागेवरचा बाई जगन्नाथ जवाहरलाल महालक्ष्मी कोल्हापूर महालक्ष्मी जगता महाराष्ट्राला गळ्यामध्ये अलंकार घातला धावत परत त्या घोड्या पुसायचं आलेलं आहे दादा आहो दादा कुठल्या गावाला कुठं चालला तुम्ही मी पाहुणा म्हटलं जावली गावचा मी पाहुणा मला तर जावली गावचा आहे काशीवरून आलो काशीखंडाचा आहे का नाही काशीखंडाचा भैरवनाथ जागर शिकवणार बरोबर आहे काशीवरून आलेला नवरी शोधायला पाताळ भरण्यात चाललेलं आहे पाताळ भरण्यात चाललेलं शेष राजाची बाळू कन्या आहे का नाही शेष राजाची बाळू कन्या चिन्ह करता चाललेलं आहे चिन्ह करता चाललेलं आहे दादा हा रस्ता जेवून जा माझ्या घरचं बरोबर आहे माझ्या घरी उपस्थित घरी उपस्थित माझ्याकडे 2 गस खाल्लं भावा दादा हा नाही 5 वेगळं हाकून करून तुला हळद लावली जातील एक हाताने इथं दादा पुढचे 2 हाताने बरोबर आहे भावाची सॉरी कोल्हापूरमध्ये हवेमध्ये गेली बहिणीकडे केली धवत कृष्णाची पूजा केली बहिणीने काय केलं माहिती का काय केलं पाठ वाजता बसायला पाठ मला मोठा बाईला बुजून सर्प घालला बाईला बुजून सर्प त्याला बसायला टाकलं बाईला बुजून सर्प कहाणी त्याला बरोबर आहे नाही जिवाळी जर काढली डोळं लिंबासारखं जिवाळी कशी काढली तर भ्या वाटण्यासारखं नाकाची स्वारी नाकाने विचार केला सगळं थंडीचा पण सूर त्या बहिणी सर्पाच्या मुडक्यावर मारला मुडक्यावरती मारला त्या दिवसाने मग त्या भैया मुली सर्पाचं मुडका पाताळ भवनामध्ये घालवलं पाताळ भवनामध्ये घालवलं स्वारी त्या भैया मुली सर्पावरती स्वार झाली आई आता तेव्हा दिवसाला माझ्या पूजा करायची गंगावरून पाणी घेऊन येत मी भरून तुझं पंचपक्वान जेवण असेल माझ्या डबराची पूजा करणं मी चुकतो बरोबर आहे आज महिन्यावरती बहिणी विचार करू लागली धावत पळत गेली इकडे सर्व बाईने धरलं महालक्ष्मी जगत ताटामध्ये परातीमध्ये ठेवलं त्याच्यावर शाल हाताळली हाताळल्यानंतर ती भावाच्या डबरापाशी घेऊन आली तवली करून गंगावरून पाण्यात आतमध्ये काही वारे आतमध्ये काय जेवण म्हणलं आपल्याला आपच नाही जेवण असतं काही मला जेवण दिलं म्हणून बरोबर आहे नाताने हात घातला झोडीला काढला शंकरपार्वतीचा धावा केला गातावरती घातला पंचपक्वानाचं जेवण तयार केलं बरोबर आहे काय केलं पंचपक्वानाचं जेवण तयार केलं बहिणीने तवली भरून पूजा केली अगरबत्ती लावला कापूर लावला चांद भाड्याचा गजर घाला दिवसाची पूजा झाली दादा जेवायला बस महिन्यानंतर त्या परंपरेचा शालू काढला पंचपक्वानाचं जेवण काय म्हणली दादा काय तर चमत्कार केला काय ते चमत्कार केला तापात घर जोडीमध्ये फिरला जोडीत अन्न आणलं माझं अन्न फिरून गेलं तुझं ताटामध्ये अन्न ठेवलं आता कसं नाही करायचं कसं होतं तसं माझं मला जेवण करून घे दादा जर जेवण जर पीठ जेवणार हे जेवण जेवायचं कसा चावायचं रसगळ्याचं मुलगी धान्य टाकायची ही जर जेवण इथं जेवणार जर जेवणार जाचे 2 हाताने इच्छित 4 हाताने बरोबर आहे माझ्या घरी उपस्थित
विचार करा. नाकाने मनामध्ये विचार केला हा मान्य आहे की नाही? काही हरकत नाही. आहे सगळे जेवण तयार करायला तयार आहे. नाकाने भूचक्र काढलं सुदर्शन चक्र काढलं बिचूने सर्पाचा मुंडकी कापली बरोबर आहे. आपल्या नंतर कसा कसा तोंडामध्ये टाकली कसा कसा सावली रस गेला हा. स्वतः प्रज्ञे करला स्वतः प्रज्ञे. झालं भागाची फुलं पडली दादा जेवण झालं जेवण झालं. हात धुतला हा काय केलं काय केलं? घरामध्ये गेली 5 लिटरवर हळद लावली पाठ्यावरती वाटली हळद केली हा नाकाच्या सगळ्याला 5 बोटं लावली लावलेली आहे. चाफ्याच्या फुलाची मंडळी तयार केली हा फेटायला लावली दादा हा जिथं पडेल माझं होणं तिथं कर ह्या ताईचं धावणं बरोबर आहे. दादाची स्वारी होत्या घोड्यावर समजते. बसून नाक कुठे निघाला शोषित बाबा काका भावनाला चालेला आहे. भांडण असताना काही काय वाटतं रंगाळ काय म्हणत्या. आपल्या बरोबर घोडं खाई मारून लागलं हा माहिती नाथाच्या मनामध्ये काय केले विचार. विचार घोड्याने थैमान केलं ते घोडं फुटफुट फुटफुट करायला लागलं हा असं काय करायला लागलं घोडं. त्या घोड्याचा रस्ता माहिती नाही बरोबर आहे. हा चिपडी नाथाने सव्वा खंडीचा त्रिशूळ काढला सव्वा खंडीचा त्रिशूळ काढला. आणि त्या पाता भावनेचा रस्ता मारला हा कसा सव्वा खंडीचा त्रिशूळ काढला त्या पाता भावनेला नाथाने रस्ता फोडला हा कसा पाता भावनेचा रस्ता फोडला तुराचा दुर्गुण झाला नाथाचं बसणारं गोडं होतं पांढरं हा नाथाचं गोडं झालं काळं झालं. नाथ होता सावळा नाथ पडला काळा बरोबर आहे. म्हणून काळाचा काळ भैरी झाला म्हणून काळाचा काळ भारी झाला. बरोबर आहे. काळाचा काळ भैरी झाला काळाचा काळ भारी झाला. असं नाकाचा गोड पाता भावनामध्ये शिरलं काका भावना विसरलं. शिरत असताना 900 नागपूरवर जाऊ लागलं हा त्या नागपूर गावात 900 सर्प नाकाच्या भाड्याला जाऊ लागलं नाकाच्या अंगावर वळवळा करू लागलं गड्या हो, असं काय वळवळा करू लागला? कोण बोलत तुला? बाई आणि मग काय झालं काय झालं. हा भाऊ असं काय भेटलं ना हा नाथाने मनामध्ये विचार केला काय हो तुम्ही 900 जणी या माझ्या कावळ्यात बसा कावळ्यात नाथाने मनामध्ये विचार केला कशी बघायची म्हातारी पुरी आवडतो तसंही 900 सर्प आवडलं आवडल्याबरोबर त्यातले आशिर बच्चा नागेचं पिल्लू हा नाथाच्या कटारातनं सुटलं वाळा 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 करत कुठे गेलं शेष राजाचा बाहेर बिल्डिंग सर्प हा दादा हो दादा तुमचा दादा तुमचा दादा तुमचा दादा का हो काय झालं. घाटुळे पाहून आले नर्य करायचो हे मंडळी ती. हा नसतात चमत्कार चमत्कार हा असं म्हणल्यावरती हा 900 सर्प नका नाथाने मारलं 900 सर्प. मारल्यानंतर नाथाची स्वारी पाताळ भावनामध्ये स्वारी पाका भावनामध्ये स्वारी. चालता चालता बाहेर बुलिंग सर्प कशाची हा कहाणीच्या नाट्यासारखा बाहेर बुलिंग सर्प कौटावणी त्याचं डोळं हातावर लावलं चबरा एक आकाशाला एक पाताळ करतो बरोबर आहे. असा हा बाहेरा बुलिंग सर्प मोठ्याच्या कहाणीच्या नाट्यासारखा हा नाकाचं गोड हा हा म्हणताच्या बाहेरा बुलिंग सर्प कशाला पहिल्या पहिली सर्पापाशी आलेला आहे. नाकाचं गोड दुसरं लागलं बोलायला गेलं. तुझी नाचायला लागलं दादा हा असं करायचं तुमचं डोळं झालं का आमचं घोडं बुजत नाही तुमच्या डोळ्यासारखं आमचं डोळे बसतंय. असं बघणं हा तुम्ही आलाय कुठे आलाय कुठलं तुम्ही चाललाय कुठे सांगितलं पाहिजे का. कसं बघणं हा तुम्ही आलाय का हा माझ्या तोंडात जायचं शब्दात बाहेर पडायचं बरोबर आहे. हा नाड गेले भोळेपणामध्ये बाहेर सर्व कपट्यापणामध्ये हा बरोबर आहे.
घोडं तुझं आणलं. बोलत जाय का मोर तुम्ही असं करा. हा त्यामुळे काय नाही मी तुमच्या तोंडातून जाणार शब्दातून बाहेर पडणार बरोबर आहे आहे का नाही हा तोंडाची केली सुगुणाची केली लिंड हा नात्याने सांगितलं दादा तुमचं डोळं जागा तुमचा जबडा ओढा करा माझं नाताचं घोडं शिरत हा बरोबर आहे आणि घोडं शिरल्याबरोबर तुमचे समजतं बाहेर पडणार. बाहेर पडेल असं म्हणल्यावरती नाच गेले कपड्यापणामध्ये बायका दिवसात गेले घोड्यापणामध्ये हा नातांची घोड्यावरती स्वारी हा स्वारीच्या बरोबर सरपंच मुखामध्ये जात असताना नातांनी धावामध्ये गेला आधी माया पार्वतीचा शंकराचा धावा केला शंकराचा धावा केलेला आहे सुदर्शन चक्र काढलं सुदर्शन चक्र काय चक्र काढल्याबरोबर नाताचं घोडं आत्ताच शिरलो हा शिरल्याबरोबर त्या पहिल्यापासून सरपंचाच्या बाईला तुकडं केलं राज्यात तुकडं केलं पहिल्यापासून सर्प रक्त बंबाल झाला हा रक्त बंबाल होऊन बरोबर नाताचं घोडं त्या रक्तामध्ये नाचू लागलं हा नाथाने त्या रक्ताची मळ बाळगली नाथाने त्याचा गुलाल तयार केला आता मी त्याचा गुलाल तयार केला गुलाल तयार केल्यानंतर नाथाचं घोडे नाचत नाचत त्या गुलाला शब्दातनं बाहेर पडलं शब्दातनं बाहेर पडलेला आहे बाहेर पडल्यानंतर हा जातीच्या 3 बहिणी जातीच्या 3 बहिणी बरोबर आहे हा आपलं चाललंय चालू ना हा मग नाथाची स्वारी कुठे गेली जोगेश्वरीची बहीण बघा जोगेश्वरीची 3 बहिणी जोगेश्वरीच्या 3 बहिणी त्या बहिणीच्या गावाला पाहू आपला दादा गेला हा आपला काठोडा पाहुणा गेला पाहुणा गेल्याबरोबर 3 बहिणी कशा होत्या हा आकार मेहनत काढा काढा गळा करते ती कोण हीच हीच आहे का नाही? हा समुद्राच्या काठी असते ती कोण गारगुटी गारगोटी आणि तिसरी पाठच्या पाण्यामध्ये म्हातारे उठली माल झटका की पेटव गाडी गाडी आणि तिला गुलालाच्या पुढे गेली हा गाडी तिच्या गुलाल त्या गुलाच्या पुढे घातली समुद्राच्या किनारी गारगुटीच्या पुढे घातली हा आणि तिसरी आकार म्हणे तीच काळा काळा करते तिला इजाच्या पुढे घातली विजेच्या पेटी घातली बरोबर आहे असं म्हणल्यावरती नाटकचं घोडं हा म्हणला शेष राजाच्या गावाला गेला शेष राजाच्या गावाला गेलेला आहे सुदर्शन चक्र बुम 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 करत हा त्या शेषराजाच्या पाठीमागे चढायची हा शेषराजाच्या बरका 2 बायका आराण्या आणि मोराण्या काहीतरी म्हणाले बुम 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 हा शेषराजा तर आपल्या बायकाला काय म्हणतो काय म्हणतो अहो आश्चर्य कुठेतरी भांडणं झाली युद्ध झालं आणि सुदर्शन चक्र शंकराचा माझ्या पाठीमागे लढायला आलेला आहे आणि या शेषराजाच्या बायका म्हणतात ते काय म्हणतात माहिती का काय म्हणतात अहो हा तुमच्या पाठीमागे जागा नाही ना तुमच्या पाठीमागे काटाला लढायला असं म्हणल्यावरती हा हा म्हणता हा सुदर्शन चक्रवर करताना सोड घेऊन पडलं हा म्हणता शेषराजाच्या गावामध्ये नाथांची स्वारी भारी गेलेला आहे काठोडं पाहुणा केलं नाथ बाबा तावर शेतला त्या शेषराजा गावाला गावाला गेला त्याबरोबर शेषराजाला राम राम केला हा राम राम मामा राम राम मामा हो ना? मामा कसं काय झालं कधी हो हा मामा मामा राम राम मामा तुम्ही कोण बाहेर राणी सोबत बाहेर राणी सोबत पप्पा पप्पा माझं कोण झालं मामा आहे की नाही? पाहुणं? हा कुठं आला तुम्ही जाऊन येऊ नये. चालू नाही हा हे लांब आला तुम्ही मग काय तर. नसिब उपयोग आला तुम्ही नाथांची स्वारी शेषराजाला मुलं लागली म्हणून आम्ही दोघं बघत घरी ठेवलं असे नाथांची स्वारी हा शेषराजाला राम राम केला. राम राम केला राम राम केल्यानंतर ना पाहुणं कुठं आला कुठं चालला हा आता म्हणले तुमच्या पातावर वाटायला तुमची मुलगी जिंकणे का तुमची मुलगी जिंकण्याकरता एवढं सोपं आहे का पाहुणं ते जिंकायचं हो हो तुम्हाला एवढं सोपं आहे का? नाही नाही रत्न साधकी ग मला कटोरीला माग करून घे. मागे सर वाजते मी त्याला जागा पुरत हा रत्न साधकी ग जतन केली आज चिमणी महाराणी
माहेराला सासरला सासरला जाते आईला किती मदत होती चिमणीची आईला किती मदत होती लहानपणापासून हा तायडे एवढे कपडे धुणं भांडी घासणं लुटून काढणं यापणे होती का यापणे सासऱ्याला है की नाही? हा मग झालं बघा मुलगी म्हणजे दुर्नी करता देवा बरोबर आहे घरची लक्ष्मी आईचं रडणं लय घोंगार आई कशी रडते आई रडते ग पदारे धर्म मोठे लय मोठे मी माणसाला वाटतं बाया किती आईची माया आहे आता जुनं संपूर्ण बंद झाला पण नवीन अपडेट आले काय काय कशाला काय काय जागा काय ना असं काय 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 करते माहित मध्ये दोन्ही घरचा देवा दोन्ही घरची लक्ष्मी पण बापाच्या नावात असते पोटात बाप नसता हुकून रडतो आत्म्याने रडतो डोळ्याला पाणी येतं बापाच्या डोळ्याला पाणी येतं पाणी बाप पोटा हांबाला फोडत नाही गरवा करत नाही बाप कसा रडतो नसतं होऊन कधी डोळ्याचं पाणी काढतो बाप कसा रडतो हुंदकून रडतो पण बापाचं माई कुठं असती पोटात आईची माया पोटात बाप रडतो हृदयातलं काळी कोण असतं पोरगी हृदयातलं काळी जमाना लहानाची मोठी करतो लहानाची मोठी करतो पण जेव्हा लग्न होत काय तो दिवस जन्म झाला तो काय दिवस जाता तो दिवस आई बापाच्या डोळ्यातलं पाणी रडून येतं रडून माता माऊलीच्या डोळ्यातलं पाणी बापाच्या डोळ्यातलं प्रत्येक वेळेला बाप म्हणत असतो चिमणे धाव घे धाव बाप कधी माया दाखवत नाही पण त्याची माया फक्त असते पोट अगदी मनापासून पोरणं प्रेम करत असतो पण बाप
बापाची माया कधी कुणाला कळली? आईची माया कळते. बरोबर आहे. पण बापाची माया कधी कळत नाही. हा बाप कुणाला धरून कळत नाही, पण त्याला माहित असतं आज विपुरा आपलं झाला, अंगावर काटा फुटतो, शी येतो, मांडवाला धरतो, काय सांगतो बाप रडतो मांडवा धरणं. बाप रडतो मांडवा धरणं. एवढं हृदयातलं काळी रंगण चालवण सोडून. ही आई बापाची माया झाली. आता भावाची माया. भाव रडतो, बघ भाव कसा असतो माझा. काय वर बघून खाली घालते भाव माझा, ड्युटीवर त्याला पळते. भाव रडतो गळ्यात पडून. भाव रडतो गळ्यात पडून. कसं रडतो? गळ्यात पडून. काय बहीण भावाची माया. तुला सांगतेस जावा भांडत असतात ना, भांडत दोघं बहीण भावांना वाटतो ना, जा माहिती आंध्र पेंटू जा नाही तो कोण म्हणते बहीण भावा म्हणते नाही हे जात नाही दोन बघ तैडे पप्पा लय भांडण आहे का नाही, पण त्या भांडणामध्ये प्रेम असतं. बहीण भावंडाचं त्या भांडणामध्ये प्रेम असतं आहे का नाही. माया ममता जीव आणि प्रेम हे बहीण भावंडाच्या मनामध्ये रुजलेलं असतं. काय असतं बहीण भावंडाचं प्रेम त्या भांडणात असतं. भांडणार हाणणार मारणार, पण भाव जाताना बहीण म्हणतो कसा भाव रडतो रे एवढी सोन्याची बावली एवढी माहिती लावली, एवढं प्रेम लावलं, एवढा जीव लावला, एवढी ममता लावली आहे का नाही. किती जपलं पोरीला, पण शाची होती आवड लावली माया
लक्ष्मी असते सांभाळून करा जपा आनंदाने जपा आहे की नाही आई बापाला मुलगी असावी मुलगा असावा आहे की नाही मंगलस्थिर सगळ्यांना पोचलं 15व्या दिवशी स्वारी या शेषराजाच्या गावाला येईल हे गावाला गेले आहे आहे का नाही? हा मग शेषराजा काय म्हणतो पाहुणा आजच्या दिवसभर काय काळवीट नदी आहे हा त्या नदीच्या तीरी तुम्ही जरा आराम करा आराम करा थोडीशी झोप घ्या हा शेषराजा गेला कपड्या मनामध्ये जाबर सिद्धनाथ भैरवनाथ गेले भोळ्यापणामध्ये बरोबर आहे. नाथांची स्वारी त्या यंत्राच्या आखाड्यामध्ये नेलेले आहे हा मग नाताला काही सांगितलं ना बाबा बाबा तुमचं ही घोड पाहुणं तुमचं घोड बघावा तिथं बांधा हरळ हरळी आंगणीला बांधा बांधा हा आणि तुम्ही तिकडे झोपायचा झोपायला जावा असं शेषराजाने कुणाला सांगितलं नाथबाबाला नाथबाबाला सांगितलं बरोबर आहे आहे का नाही? आव मुखामाला रावा पाहुणं आव मुखामाला पाणी टाका
15व्या दिवशी शेष बोललेला आहे. 15व्या दिवशी शेष बोलायला हव्या तयार नाता युद्ध करण्याला युद्ध करण्याला आलो जिंकायला भाडला नीला सुबाळ झुंजुरे. 16व्या दिवशी नातो खवळला नाताना हात घातला जुळलेला बरोबर आहे. आणि मुलाला शसबाजाला केला जुबाळ झुंजुरे. 17व्या दिवशी युद्ध संपले जोगसतीला शक्ती घेतले अव चैत्र अष्टमीला लग्नाला आले जुबाळ झुंजुरे. म्हणून ही नाथांच्या लग्नाची तयारी. हा 5 पारव्याचा मंडप तयार केला. बरोबर आहे. 33 कोटी देवाला आमंत्रण दिलं. हा बाहुलं सजवलं. हा गणरायला आज्ञा केली नारद मुनीला आज्ञा केली. बरोबर आहे. 33 कोटी देवांचा दावा केला. हा. आहे का नाही स्वर्ग लोकामध्ये आज सुद्धा वाटल्या. हा त्या नाथांचं लग्न आणि जोगेश्वरीचं लग्न बाहेर राहण्याचं. बरोबर आहे. बैरवनाथाच्या लग्नाला जोगबाई नवरी नटली. शिवनाथाच्या लग्नाला जोगबाई नवरी नटवली. हा आग नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. कालबाई सुपारी फुटली. आग नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. शारदा घेऊन आले गणपती गजानन. आले गणपती गजानन. सकर पुण्याची सकर वाटली. सकर पुण्याची आज सकर वाटली. नवरा झाला. जोगेश्वरी नवरी बरोबर झाली. झाली. या आणि पायाला साखर वाटली. हा आता लग्नाची तयारी कशी शाळेत आहे कशी झालेली आजी माझी सांग मला समजलं. हा अगं लग्नाची गाजो झाली तयारी सजविला मांड माझ्या सजविला मांड माझ्या सजविला
तयारी झाली आहे झालेलं आहे. सर्वांना गुलाल फुलं मिळले का हा हा सर्वांनी बरं का सर्वांनी एका रांगेत उभा राहावा कोण उठलं नसेल त्यांना झोपून द्या झोपमोड काय करू नका मग काय कोण जागे असतात त्यांनी आवडून या हातामध्ये गुलाल आणि फुलं घ्या मनुष्यनी श्रीनाथांचं जावर सिद्धनाथांचा भैरवनाथांचा जोगेश्वरचं लग्न त्यांना टोपीला घालायला आज म्हणजे नागोबांचा सोहळा चैत्राष्टमी निर्वचं लग्न लागत हा दहावी भक्तता जावली गावामध्ये प्रवास या मदनमडी गावामध्ये नाथांच्या मंदिरामध्ये नाथांचं लग्न आणि जोगेश्वरचं लग्न लागत आहे बरोबर आहे. है की नाही हा तर सर्वांना गुलाबाने फुलं पुजली शुभ मंगल सावधान बाबन बिरदाचा धनी सवयी सर्जनाव साज करवी कृपा धनीनाथ भक्ताची लजारात तुरामधी खविला मंदिरा मोठा तुरा भगवा शालू कांबर नाथानी कुसमी रंग दिला काशी खंडवणाला गोसरी खान बसवी ठाई जावली गावाचा शिक्षणात पावलवलाई आंधळ्याशी तुडोर नाता पावळ्याशी पायी मुख्याला घेतो वाचा नाता कुठबर सांगू बळाई तुमच्या स्वरूपाने नाथा चंद्र सूर्य झाकळती नाथा तुमच्या स्वरूपान चंद्र सूर्य झाकळती चैत्राष्टमीला नाथा तुमची लग्न लागती चैत्राष्टमीला नाथा तुमची लग्न लागती अलीकडं गाव पलीकडं गाव नाथ मधी गंगा वाहती अलीकडं गाव पलीकडं गाव नाथा मधी गंगा वाहती 12च्या टायमिंगला नाथा तुमची लग्न लागती 12च्या टायमिंगला लग्न लागती शिवमंगल सावधान अरे सोन्याचं वाशिंग